चंपा माता की जय। चंपा माता हे इथे ह्या माळेगाव बाजार इथल्या आहेत। माळेगाव बाजार हे त्यांचं माहेरघर आहे आणि त्यांचं जन्मस्थान हे माळेगाव बाजार या गावाला म्हटलं जातं। आणि चंपा माता ह्या माळेगाव बाजार इथल्या आराध्य दैवत असं या चंपा मातेला म्हटलं जातं। आता थोडासा परिचय तर त्यांचा देणं हे गरजेचंच आहे। जसे की आज कुठलेही संकट आले तर चंपा माता ह्या ते संकट तारून घेतात। आणि आज या माळेगाव बाजारचे अनेक तरुण मंडळी जसे की माझ्यासारखे आणि त्यापेक्षा सुद्धा आपले प्रौढ व्यक्ती हे आज त्यांच्या आशीर्वादांच्या बळावर आज जगत आहेत। आणि चंपा माता यांना विशेष म्हणजे बोलण्यासाठी त्यांना अडचण होती, त्यांना बोलायला यायचं नाही, परंतु त्यांनी ह्या माळेगाव बाजार येथील अनेक तरुण पिढींना त्याच्या आधी जसे की माझ्या आजोबांच्या काळातील झाले, पंजोबांच्या काळातील झाले, अशा अनेक रहिवासी लोकांना त्यांनी आज त्यांच्या त्यांनी आज आशीर्वादित केलेले आहेत। तर खरंच तुम्हालाही या मातेच्या सप्ताहासाठी खरंच यायचं असेल तर जवळपास 25 वर्ष त्यांच्या सोहळ्यानिमित्त इथे हर एक वर्ष भागवत सप्ताह असतो, त्यानंतर कीर्तनं केली जातात। तर खरंच तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच या आमच्या माळेगाव नगरीला भेट द्या, त्यानंतर लाईव्ह प्रक्षेपण करा आणि नक्कीच या सप्ताहाचा तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल। आणि शेवटी एक माझ्याकडून चंपा मातेसाठी भजन। चंपाबाई चंपाबाई अमर तुझे नाव गाय, चंपाबाई अमर तुझे नाव गाय, धन्य धन्य झाले माळेगाव, धन्य धन्य झाले माळेगाव, चंपाबाई अमर तुझे नाव गाय, चंपाबाई अमर तुझे नाव गाय, धन्य धन्य झाले माळेगाव, धन्य धन्य झाले माळेगाव। भक्तिभावाने येती पहा हे माळेगाव वासी, पहा हे माळेगाव वासी, लीन झाले चरणी तुझी या समजून या काशी, लीन झाले चरणी तुझी या समजून या काशी, या किनारी राहू दे तुझे नाव गाय, धन्य धन्य झाले माळेगाव, धन्य धन्य झाले माळेगाव, चंपाबाई अमर तुझे नाव गाय, धन्य धन्य झाले माळेगाव, धन्य धन्य झाले माळेगाव, धन्य धन्य झाले माळेगाव असं या नगरीला म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे खरंच श्रोते हो, या मायमाऊलीच्या दर्शनाला खरंच एकदा तरी भेट द्या आणि नक्कीच या सप्ताहाचा लाभ घ्या। आणि खरंच चंपा मातेचा इतिहास तुम्हाला इथे आल्यावर नक्कीच माहिती पडेल। चंपा माता की जय।